छत्रपती की जय। हा सिंपलच मेकअप आहे जो की तुम्ही नॉर्मली बाहेर जाताना करू शकता आणि तुम्हाला जर फंक्शनसाठी मेकअप कसा करायचा तेही अगदी आपण घरच्या घरी। जेवण झालं की असं पान झाकून ठेवायचं। नमस्कार, मराठी मॉम इन साऊथ इंडिया माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि आज आहे संडे म्हणजे फन डे। तर आज मी का खुश आहे माहिती आहे का, कारण आज आम्ही छावा बघायला जाणार आहे आणि मुलं कधीपासून म्हणत होते की पप्पा जाऊया छावा बघायला, म्हणजे छत्रपती बघायचं चालू आहे त्यांचं। आणि फायनली आता जायची वेळ आली इथल्या थिएटरमधून, पण आम्ही आता चाललोय बघायला। आणि आज काय संडे म्हटल्यावर माझं काम चालू आहे, गॅलरीत आले मी, छोटीशी गॅलरी साफ करावी म्हटलं। आणि मी मागच्या वेळी तुम्हाला दाखवलेलं एका व्हिडिओमध्ये की मी गावाकडून काय काय रोपं आणलेली लावायला, तर मी तुम्हाला दाखवते की आता कशी उगवलेत। आणि आताच मग अशी फुलं काढून नेली आयंशनी, माझ्या लक्षातच नाही त्यावेळी व्हिडिओ बनवायला, किती छान फुलं आलेली, थांबा दाखवते। तर ही माझी छोटीशी गॅलरी आणि मी आता रोपं लावली, खूप छान छान आता उगवून आलेत। शंखपुष्प आहे, तुळस आहे आणि एकतर काय म्हणतात त्याला, मी अशीच धनं टाकलेले, तर तिथं ना कोथिंबीर पण आली आहे उगवून। आणि हे पानफुटीचं लावलंय आणि आता ही कोथिंबीर पण मी काढणारच आहे। तर गावाकडून आणलेली काही रोपं होती ना, ती लावलीत आणि छान अशी उगवली, त्यांनी तर गवत पण उगवली, मी काढलंच नव्हतं, छान दिसते म्हणून। आणि हे मनी प्लांट वगैरे मी इथंच आणलं होतं बाहेरून। आणि आता बघू शकता साऊथ इंडियामध्ये खूप जास्त कडक उन्हाळा चालू झालेला आहे। तर मी इथं सांगत होते की आज मी तुम्हाला दाखवणार आहे सावळ्या रंगावरती खुलून आणि शोभून दिसणारा मेकअप अगदी सिंपल पद्धतीने। कारण खूप जणांना फाउंडेशन वगैरे लावायला आवडत नाही, आपण क्रीम वगैरे लावतो पण चेहऱ्यावरचे डाग तसेच राहतात। तर मी अमेझॉनवरून हे कन्सिलर ऑर्डर केले आणि हे पहिलं लिक्विड कन्सिलर आहे माझ्याकडचं, पण मला ना जे मी फर्स्ट वापरत होते तेच मला जास्त आवडत होतं, ते आहे मेबलिनचं इन्स्टंट एज रिवाइंड मल्टी यूज कन्सिलर। तर हे माझं फेवरेट आहे कारण याने छान असं कव्हरेज मिळतं, आपले डार्क सर्कल, चेहऱ्यावरचे डाग वगैरे पूर्ण हाईड होतात। आणि फाउंडेशन ज्यांना वापरायला आवडत नाही त्यांच्यासाठी खरंच चांगलं आहे। तुम्ही एवढंच वापरून फक्त मेकअप पूर्ण चेहऱ्याचा करू शकता, पण जास्त क्वांटिटीत नाही, थोडक्यात थोडं वापरून कसा मेकअप करायचा हेच मी आता तुम्हाला दाखवणार आहे। तर आता उन्हाळा चालू होणार आहे, ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांना तर खूप त्रास होतो। आता लग्न वगैरे समारंभ असतात आणि आपला मेकअप तर टिकतच नाही। आणि ज्यांना मेकअप आवडतो त्यांच्यासाठी खास की आता सगळ्यांना सध्या ट्रेंड आहे की असं शायनीवाला मेकअप पाहिजे आणि जास्त मेकअप प्रोडक्ट पण नाही वापरायचे। तर इथं मी वापरते पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर, कारण एकतर हायड्रेट स्किन राहण्यासाठी खूप गरजेचं आहे मॉइश्चरायझर, सनस्क्रीन पण गरजेची आहे। तर इथं मी पॉन्ड्सचं जेल बेसवालं मॉइश्चरायझर वापरते। आणि खास ऑइली स्किन ज्यांची आहे त्यांनी नक्की व्हिडिओ पूर्ण बघा, कारण खरं उपयोगी पडणार आहे। मी खूप जास्त सर्च करूनच प्रोडक्ट वापरते, असं कधीच घेत नाही कोणतं प्रोडक्ट। तर हे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर मी खूप दिवस झालं वापरते। स्किन केअरमध्ये मॉइश्चरायझर, सनस्क्रीन हे असलंच पाहिजे। तर मेकअपचं फर्स्ट तर झालं की आपण मॉइश्चरायझर लावले, आता सनस्क्रीन। उन्हाळा आहे, डस्की स्किनवाल्यांना तर खूप प्रॉब्लेम होतो, उन्हात गेलं की लगेच टॅनिंग जास्त होतं आणि खूप खराब चेहरा दिसतो। तर ना सनस्क्रीन जेवढी वापराल तेवढी चांगलीच आहे। आणि मी इथं ॲक्वालॉजिकाची सनस्क्रीन वापरते, ही पण अशी जेल बेसमध्येच आहे आणि खूप छान आहे, पूर्ण जेल वॉटरी बेसमध्ये
असं पूर्ण स्किनवरती चांगली ब्लेंड पण होते. काही सनस्क्रीन असतात की खूप जास्त व्हाईट कास्ट सोडतात आणि त्यांना चिपचिप होते चेहऱ्यावरती, तर ही सनस्क्रीन अशी नाही आहे, खूप छान आहे आणि माझ्या चेहऱ्यावर चांगली सूट होते. मी खूप दिवस झालं वापरते ही ॲक्वालॉजिकाची सनस्क्रीन. तर नेहमी सांगतात की सनस्क्रीन भरभरून वापरा, तर इथं पण मी घेतली सनस्क्रीन. पूर्ण चेहऱ्यावर मानेवर वगैरे लावून घ्यायची सनस्क्रीन. तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट झालेलं नाही आहे. आणि ड्राय स्किनसाठी पण खूप ऑप्शन आहेत, तुम्ही बघू शकता सर्च करून. मी खूप सर्च करून ही सनस्क्रीन वापरते आणि मला चांगला इफेक्ट वाटतो या सनस्क्रीनचा. यानंतर आहे प्रायमर. तर माझ्याकडे नायकाचं एक प्रायमर आहे आणि स्विस ब्युटीचं आहे. तर नायकाचं पण आहे हे पोर मिनिमायझिंग प्रायमर, आणि मी आता हे स्विस ब्युटीचं घेतलं वापरायला, कारण स्विस ब्युटीचं प्रायमर हे हायलायटर आहे, मेकअप बेस, आणि पूर्ण असं शाईन देतं स्किनला. तुम्ही हे फाउंडेशनमध्ये मिक्स करून वापरू शकता किंवा रेग्युलर वापरणाऱ्या क्रीममध्ये मिक्स करून वापरू शकता, नाहीतर अदरवाईज नुसतं असंच वापरू शकता, जेणे मस्त ग्लो येतो आणि तुमची पावडर वगैरे टचअप करू शकता. तर इथं मी प्रायमर तर आपले पोर मिनिमाइज करण्यासाठी खूप गरजेचं आहे, आणि तुम्ही कोणताही मेकअप करा, कन्सिलर फाउंडेशन लावायच्या अगोदर प्रायमर लावणं खूप गरजेचं आहे. आणि हे तर 2 in 1 काम आहे, त्यामुळं कमी प्राईजमध्ये खूप छान असं प्रोडक्ट आहे. आणि तुम्हाला जर कोणत्याही स्किन टोनला पण परफेक्ट सूट होतं हे, तर तुम्ही नक्कीच घ्या. आणि तुम्ही बघू शकता मी हे लावल्या तुम्ही बघू शकता इन्स्टंट असा चेहऱ्यावरती ग्लो आलेला आहे. आणि प्रत्येक जे मेकअप आर्टिस्ट असतात ते हायलायटर, आता तर हायलायटर ब्लशचा ट्रेंडच आहे, बघू शकता सगळीकडे मेकअप तसेच असतात. आणि मेकअप आर्टिस्ट पण हे प्रोडक्ट वापरतात, हायलायटर असं छान असा बेस होण्यासाठी. तर आज आपण बघतोय कमी रेटमध्ये प्रोडक्ट, कारण त्यांचे प्रोडक्ट खूप एकदम हाय क्वालिटीचे असतात. तर आपण बजेट फ्रेंडली प्रोडक्ट्स मी तुम्हाला इथं सांगते, आणि माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या प्रोडक्टची मी लिंक शेअर करणार आहे. तर आता उन्हात तुम्ही बघू शकता की स्किनवर कसा ग्लो दिसतोय. असाही मेकअप करून तुम्ही असं एवढा पण मेकअप केला तरी चालतोय, पण आज मी तुम्हाला प्रॉपर दाखवते की मीडियम नॉर्मल फंक्शनसाठी बाहेर जाण्यासाठी कसा मेकअप करणार आहे. आम्ही असं पण बाहेर जाणारच आहोत आणि फोटो वगैरे म्हणल्यावर तर काय मग आपलं असं छान वाटतं ना मेकअप जास्त वेळ टिकावा, म्हणून मी आज हे मेकअप करत होती, म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया. तर हे माझं फेवरेट कन्सिलर. तर हे असं ओपन करायचं, खालनं फिरवलं की वरून असं पूर्ण त्याच्यातनं कन्सिलर बाहेर येतं. तर जिथे जिथे डाग प्रॉब्लेमॅटिक एरिया आहे तिथं मी लावणार आहे. आणि मी खूप असं प्रॅक्टिस केल्यानंतर, म्हणजे कोणी जर म्हणत असेल की काय चुकलं वगैरे असेल तर समजून घ्या, पण मी नेहमी असंच वापरते आणि खूप छान मला रिझल्ट येतो, म्हणून तुमच्यासोबत शेअर करते. कारण मला माझ्या 2-3 मैत्रिणी म्हणाल्या होते की तू शेअर कर, कारण त्यांनी बघितलंय खूप वेळा माझा मेकअप, त्यांना आवडतो पण छान असा ब्लेंड वगैरे झालेला असतो, त्यामुळे त्या म्हणतात छान मेकअप झालाय, तू शेअर कर कसा करते. तर ही सिंपल पद्धत आहे. अजून कलर करेक्टर वगैरे वापरून जर तुम्हाला पाहायचा असेल मेकअप लग्नासाठी किंवा सणासाठी, तर तुम्ही मला नक्की कमेंट करा, तो पण मी मेकअपचा व्हिडिओ शेअर करेन, तो जे की मी माझ्या पद्धतीनं करते आणि त्याचे रिझल्ट खूप चांगले असतात. तर पूर्ण कन्सिलरनीच मी पूर्ण स्किनवरती पण कन्सिलर ब्लेंड करून घेतले, पूर्ण चेहऱ्यावरती आणि खाली मानेवरती वगैरे. आणि तुम्ही बघू शकता, तुम्हाला फरक पण दिसत असेल, चेहऱ्यावरचे जे पहिले डाग दिसत होते ते हाईड झालेले आहेत. आणि आता मी इथं यूज करते माझं फेवरेट ब्राऊन लिप लायनर, कारण तुमचं लिपचा शेप पण चांगला दिसतो, इन्स्टंट फरक दिसतोय, तुम्ही बघू शकता. आणि फेवरेट लिपस्टिक माझ्या सावळ्या रंगावरती, विशेष करून कधी जर तुम्ही फेंट वगैरे लिपस्टिक लावली न्यूड कलरमध्ये तर अजिबात चांगली दिसत नाही. सावळ्या रंगावरती जरा डार्क शेड चांगले दिसतात, मरून, ब्राऊन, मजेंडा, पिंक असं खूप सारे शेड आहेत. तर माझ्याकडं मोस्टली डार्क शेडमध्येच असतं, आणि कधी कधी मी मिक्स मॅच पण करते, आणि मी आता सध्या तेच करणार आहे. मरून लावली आहे, त्याच्यावरून थोडीशी पिंक लावणार आहे, कारण माझ्या ड्रेससोबत मॅच होणार आहे ती, कारण मी जो ड्रेस घालणार आहे त्यावर असं छान ती दिसेल, म्हणून मी तसं मिक्स मॅच करते. तर लिपस्टिक लावल्यानंतर असा चेहरा खूप छान दिसतो. तुम्ही काही मेकअप न केला तरी लिपस्टिक लावली ना खूप छान वाटतं चेहरा, आणि एक छान कॉन्फिडन्स येतो. आता बघा मी बाहेर आली आहे उन्हात, पूर्ण मेकअप तुम्हाला दिसतोय चेहऱ्यावर की ग्लो कसा दिसतोय, आणि डाग हाईड झालेले आहेत. जी लिपस्टिक आपण लावतोय तीच थोडीशी डोळ्यांवर लावायची, ब्लश म्हणून पण वापरू शकतो. आणि जे मी हायलायटर तुम्हाला मगाशी दाखवलं तेच तुम्ही मेकअप केल्यानंतर हायलायटर म्हणून सुद्धा वापरू शकता. आणि हा मेकअप मी तुम्हाला दाखवण्यासाठी असा केलाय की बाबा थोडंसं फंक्शन आहे, कुठं जास्त वेळ बाहेर जायचं आहे, तर तुम्ही कसा मेकअप करू शकता. तर हा मेकअप कसा वाटला मला नक्की सांगा.
लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला आवडत असेल तर मी असे अजून खूप सारे व्हिडिओ बनवेन, कारण मी जरा अजून शिकते, त्याच मोडमध्ये आहे. पण मला तर हा मेकअप लुक खूप आवडला. आणि मी आता गाडीवर जाणार होते बाहेर, म्हणून मी नेहमी जे रेनेचा फ्रीज फ्री हेअर जेल वापरते तेच वापरले, त्यामुळे एकदम केस चोपून बसलेत. थोड्या वेळाने ते व्यवस्थित होईल, पण मी आज व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच ते जेल वापरलेलं, केस खूप खराब झाले होते म्हणून. आणि पण बाकीचा मेकअप तर खूप छान वाटतोय, ग्लो उन्हात आल्यानंतर पण छान दिसतोय, आणि लाईटमध्ये पण तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मला. आणि जो हा मी मेकअप केलाय डस्की स्किन टोन आणि ऑइली स्किनसाठी, ते तुमच्या उपयोगी पडेल अशी आशा करते. आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कसा वाटला हा मेकअप. त्यानंतर आम्ही रिलायन्स मॉलमध्ये आलो होतो छावा बघण्यासाठी, आणि इतका आनंद झाला. इथे खूप सारे मारवाडी लोक होते. ज्या लोकांना मराठी समजत नाही त्या लोकांपर्यंत आपला इतिहास पोहोचतोय, ही खूप चांगली गोष्ट आहे की हिंदीमध्ये पिक्चर बनवलाय आणि खूप लोकांपर्यंत आपला मराठ्यांचा इतिहास गेला, आणि अक्षरशः अंगावर शहारे आणणारा होता हा क्षण. आणि इतकं रडलोय ना पिक्चर बघताना, बोलायचं कामच नाही. म्हणजे पोरं सुद्धा असं त्यांना असं शहारलागत झालेली की कसं काय, त्यांना सुद्धा समजत होतं की कधी कधी त्यांना गोष्टी सांगतो ना महाराजांच्या, त्यावरून त्यांना पण तसं वाटत होतं. तर पिक्चर बघून झाल्यानंतर आम्ही आलो होतो जेवण करण्यासाठी. आणि इकडं मुलांचा आज फेवरेट आहे जेवण. इकडं बिर्याणी खायला आलो होतो, पण बिर्याणीच संपलेली तिथं. आणि इथं पद्धत आहे, तुम्हाला केळीचं पान वाढलं की तुम्ही ते असं क्लीन करून घ्यायचं. आणि साऊथ इंडियामध्ये कधी पण मटण कुर्मा असेल तर डोसा असतोच खाताना त्याच्यासोबत. आणि घरी पण आम्ही कधी कधी बनवतो मटण सोबत डोसा वगैरे. तर इथं मटण कुर्मा, पांढरी खोबऱ्याची चटणी, आणि ही एक नवीन चटणी त्यांनी बनवलेली टेस्ट करायला दिली होती त्यांनी. आणि खूप छान असं इथलं जेवण असतं. आणि सगळ्यांनी मस्त जेवण वगैरे एन्जॉय केलं. आणि आज खूप दिवसातून बाहेर आलेलो त्यामुळे मस्त खुश होतो. आणि जेवण झाल्यानंतर तर असं पान आपल्याकडे घेऊन दुमडायचं, म्हणजे जेवण चांगलं झाले असं त्याचा अर्थ होतो. जर आपण पान उलट्या साईडला दुमडलं तर त्याचा अर्थ असा होतो की त्या जेवण आवडलं नाही आपल्याला. तर हे आता माझी मुलं चांगली शिकली. छावा मूवीचा इम्पॅक्ट, छावा मूवीचा इम्पॅक्ट आमच्यात आता परवापासून फक्त शिवाजी महाराजांचे व्हिडिओ चालू असतात टीव्हीला. आणि आयंशला काय आवडते आता फक्त बघायला? छत्रपती की जय हे. छावा पाहिल्यानंतर असं झालं की आयंश तर सारखा म्हणतो की छत्रपतीच लावून दे. आणि बरं झालं, मुलं सारखं आता तेच बघायला लागलेत टीव्हीला वगैरे. तर माझा हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.